प्राइम टाइमच्या सुरुवातीला ब्रेकिंग न्यूज आपल्यापर्यंत येते ती बघूया। डीआरडीओ संचालकाला अटक करण्यात आलेली आहे। प्रदीप कुरुलकरला एटीएसने अटक केली आहे। हनी ट्रॅप मध्ये अडकून त्याने काही माहिती दिल्याची आता बाब समोर येते। पाकिस्तानच्या इंटेलिजन्स ऑफिसरला त्याने ही माहिती दिलेली आहे। निवृत्तीला 6 महिने असताना हनी ट्रॅप मध्ये डीआरडीओचा संचालक अडकला आणि त्यामुळे त्याला आता एटीएस कडून अटक करण्यात आलेली आहे। पुण्यातली ही घटना आहे। प्रदीप कुरुलकरना अटक करण्यात आलेली आहे। हनी ट्रॅप मध्ये अडकून पाकच्या इंटेलिजन्स ऑफिसरला काही महत्त्वाची माहिती दिल्याचं समोर येत आहे। निवृत्तीला 6 महिने शिल्लक असताना हनी ट्रॅप मध्ये कुरुलकर अडकल्याची माहिती समोर येते। पुढची आणखीन एक महत्त्वाची बातमी बघूया। मनसे प्रमुख राज ठाकरे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे 6 मे रोजी रत्नागिरी दौऱ्यावर येत आहेत। राजापूरमधल्या बारसू ग्रामस्थांनी सुरू केलेलं रिफायनरीच्या विरोधातलं आंदोलन आणि त्यामुळे लागू झालेला जमावबंदी आदेश या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासनासमोर मोठं प्रश्नचिन्ह उभं राहिलेलं आहे। उद्धव ठाकरे बारसू ग्रामस्थांना भेटण्यासाठी येत असल्यानं प्रशासनाकडून सुरू असलेल्या चर्चेला खीळ बसण्याची शक्यता वर्तवली जाते। रत्नागिरीतल्या प्रमोद महाजन क्रीडा संकुलात राज ठाकरेंची जाहीर सभा होतीये। दोन्ही नेत्यांचे दौरे होणार असल्यामुळे आता पोलीस यंत्रणेवर मोठा ताण येण्याची शक्यता आहे। उद्धव ठाकरे 2 दिवसात बारसूच्या दौऱ्यावर जाणार आहेत आणि या दौऱ्यावरून आता राजकारणही सुरू झालेलं आहे। पण पालकमंत्री उदय सामंत यांनी ठाकरेंना बारसूमध्ये न जाण्याचा सल्ला दिलाय। दोन्ही बाजूंचा विचार करत त्यांनी सुरक्षेच्या दृष्टीने बारसूला जाऊ नये असा सल्ला सामंतांनी दिलाय। बारसूमध्ये सभा घेतल्यास कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू शकतो असं मत उदय सामंत यांनी व्यक्त केलंय। जर आपल्याला बारसूच्या लोकांना भेटायचं आहे तर ती बारसूच्या लोकांना भेटायची परवानगी दिलेली आहे। सभा रद्द होण्याचं कारण मला असं वाटतं की सभा करून तिथं कायदा आणि सुव्यवस्था अडचणीमध्ये आणणं, कारण तिथं नारायणराव राणेंनी सुद्धा सभेची मागणी केलेली होती आणि दोघांच्याही सभा रद्द करण्यात आलेल्या आहे। बारसू रिफायनरीवरनं सुरू असलेल्या राजकारणामध्ये आता पुन्हा एकदा तेल ओतलं गेलेलं आहे। भाजपचे आमदार नितेश राणेंनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप केलाय। बारसू रिफायनरी होऊ नये यासाठी पैशांचा व्यवहार झाल्याचा दावा नितेश राणेंनी केलेला आहे। पाहुयात याच संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट। 1 पत्र आणि 100 कोटी, नितेश राणेंचा थेट आरोप। बारसूच्या समर्थनासाठी लिहिलं पत्र, रिफायनरीत पुन्हा वादाचं तेल। उद्योगमंत्री उदय सामंतांनी मागील आठवड्यात तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी लिहिलेलं हे पत्र माध्यमांसमोर मांडलं होतं। 12 जानेवारी 2022 रोजी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना हे पत्र पाठवलं होतं। बारसू इथली जमीन उद्धव ठाकरे यांनी सुचवली होती अशी माहिती उदय सामंतांनी दिली होती। मात्र आता या पत्रासंदर्भात नितेश राणेंनी गंभीर आरोप केलाय। बारसूच्या समर्थनार्थ लिहिलेल्या पत्राची किंमत तब्बल 100 कोटी रुपये होती असा खळबळजनक आरोप नितेश राणेंनी केलाय। बारसूच्या समर्थनात पत्र दिलं, त्या पत्राची किंमत काय होती, कशाला समर्थन दिलं? माझ्या माहितीप्रमाणे त्या एका पत्राची समर्थन देण्याची पत्राची किंमत होती 100 कोटी। ते तुम्ही समर्थन द्या, तुम्हाला एवढे एवढे देतो, प्रकल्प झाल्यावर एवढे एवढे मिळतील। नितेश राणेंच्या आरोपामुळे ठाकरे गटात चांगलीच खळबळ उडाली आहे। बारसू रिफायनरीचा मुद्दा पेटलेला असतानाच हा गंभीर आरोप झाल्यानं उद्धव ठाकरेंनीही आरोपावरती भाष्य केलं। माझं पत्र तुम्ही नाचवताय, मात्र येऊ शकणारे प्रकल्प का जाऊ दिले असा सवाल उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला। मला हिम्मत मी त्यांची बघायला जात नाहीये। मी माझ्या लोकांना भेटायला जातो आहे। केवळ माझं पत्र आज तुम्ही घेऊन नाचवताय तिकडे, तर माझ्याच काळामध्ये येऊ शकणारे प्रकल्प तुम्ही जाऊ का दिले? आणि म्हणजे याचा अर्थ असा आहे का की महाराष्ट्राकडे राख आणि गुजरातमध्ये रांगोळी असं मी ठरायचं का? आणि मग असं जर असेल तर कोणी कोणाच्या सुपारी घेऊन मला विरोध करण्यापेक्षा लोकांची बाजू घेऊन प्रकल्पाला विरोध करा।
रिफायनरीच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्रात राख आणि गुजरातमध्ये रांगोळी का असा थेट सवाल उपस्थित केलाय. तर शनिवारी उद्धव ठाकरे बारसू दौऱ्यावर जाणार आहेत. बारसूतल्या शेतकऱ्यांशी उद्धव ठाकरे संवाद साधणार आहेत. मात्र समर्थनाच्या मुद्द्यावरून नितेश राणेंनी केलेले आरोप उद्धव ठाकरेंची पाठ सोडणार नाहीत हेही तितकंच खरं. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आणि यानंतरची एक ब्रेकिंग न्यूज आता आपण बघणार आहोत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्यपालांच्या भेटीसाठी म्हणून गेलेले आहेत. एकनाथ शिंदे रमेश बैस यांच्या भेटीला गेलेत. राजभवनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता पोहोचलेले आहेत. शिंदे आणि राज्यपाल स्नेहभोजन करणार असल्याची माहिती मिळतेय. सध्या राजकीय वर्तुळामध्ये अनेक घडामोडी घडता आहेत आणि राजकीय वातावरण एकीकडे तापलेलं असताना मुख्यमंत्री आणि राज्यपालांची ही भेट महत्त्वाची मानली जाते. पुढची आणखीन एक महत्त्वाची बातमी बघूया. शरद पवार यांनी YB चव्हाण सेंटर बाहेर आंदोलन करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांशी आज संवाद साधला. यावेळेला शरद पवारांनी कार्यकर्त्यांना न विचारता निर्णय घेतला, ही चूक झाली असल्याचं मान्य केलं. सगळ्या कार्यकर्त्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या भावनांचा आदर करून येत्या 1 ते 2 दिवसात अंतिम निर्णय घेणार असल्याची ग्वाही शरद पवारांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना दिलेली आहे. असा निर्णय घेण्याआधी सहकाऱ्यांशी चर्चा करणं आवश्यक असतं, पण खात्री होती तुम्ही मला होय म्हणाला नसतात असं म्हणत त्यांनी कार्यकर्त्यांची मनधरणी केली आहे. मला विश्वासात घेऊन निर्णय घ्यायची आवश्यकता होती की त्यावेळेला माझ्याकडे घेतली गेली नाही. तर त्याचा हेतू काय होता हा मी तुम्हाला सांगितलं. आता हा जो निर्णय घेतलाय त्याच्यासाठी महाराष्ट्राच्या बाहेरनं सुद्धा अनेक तुमचे सहकारी या ठिकाणी आले. माझ्याशी उद्या त्यांना बोलायचं आहे. माझी त्यांची बैठक उद्या संध्याकाळपर्यंत होईल आणि ती झाल्याच्या नंतर जे काही तुम्हा सगळ्यांची भावना आहे ती नजरेसमोर ठेवून बाहेरून आलेल्या सहकार्यांना विश्वासात घेऊन अंतिम निर्णय हा येत्या 1 ते 2 दिवसामध्ये करण्याची भूमिका घेऊ. पण ती घेत असताना कार्यकर्त्याच्या मनाची जी भावना आहे ती दुर्लक्षित केली जाणार नाही. जो काही निर्णय मी घेतला तो पक्षाच्या भवितव्यासाठी घेतला. उद्याचं पक्षाचं काम कसं चालावं आणि आम्ही लोक जोपर्यंत भक्कम होणार त्यांच्या मागं त्यामधून नवीन नेतृत्व हे शक्तिशाली करावं हा त्याच्या पाठीमागचा हेतू होता. असे निर्णय घेताना सहकार्यांच्यावर विचार निर्णय करण्याची आवश्यकता असते. मी त्याचा विचार केला पण मला एक खात्री होती की मी तुम्हा लोकांशी चर्चा केली असती तर तुम्ही मला कधी होय म्हणणार नसता. शरद पवारांच्या निवृत्तीच्या निर्णयानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आता मिळेल त्या पक्षात जाण्याची तयारी करतायत की काय अशी चर्चा रंगतीये. कारण पवारांनी निवृत्ती जाहीर केल्यानंतर जे नेते पवारांसमोर रडत होते ते नेते प्रवेशासाठी भाजपच्या दारात उभे होते. असा धक्कादायक गौप्यस्फोट केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी केलाय. पवारांनी निवृत्तीचा निर्णय जाहीर केल्यानंतर राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांना अश्रू अनावर झालेले होते. हेच नेते भाजप प्रवेशासाठी रांग लावून असल्याचं राणेंनी म्हटलंय. तर दुसरीकडे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक नेते काँग्रेस प्रवेशासाठी इच्छुक असल्याचं सांगितलंय. त्यामुळं या दोन्ही नेत्यांच्या गौप्यस्फोटांमुळे राष्ट्रवादीतलं नेमके कोणते नेते भाजपच्या किंवा काँग्रेसच्या संपर्कात आहेत या चर्चांना आता उधाण आलेलं आहे. विचार करू काय ते विचार करू आणि जे कोण त्यांचेच कार्यकर्ते डोकं आपटतात ना ते जे डोकं आपटत आहेत ते काही दिवसापूर्वी BJPच्या दरवाजात उभे होते प्रवेशासाठी. तेच रडताना पाहिले मी तिथे.
मी काय म्हणणार नाही ढोंगबिंग काय. चर्चा चालू आहे की कदाचित काही राष्ट्रवादी पक्षाचे आमदार कदाचित कुठेतरी बाहेर पडतील आणि कुठं दुसऱ्या पक्षात जातील, ही चर्चा आहे. आणि त्यामुळं एक साशंकतेचं वातावरण निर्माण झालेलं आहे. पण माझं असे कोण संपर्कात आहेत का राष्ट्रवादीतले? कारण जयंत पाटील सुद्धा पक्ष सोडतील आणि काँग्रेससोबत येतील अशी एक राजकीय विश्लेषकांची म्हणणं. नाही, मी नावं कोणाची घेणार नाही, कारण नावं घेणं उचित नाही. आणि मला जे काही माहिती असेल ती सुद्धा काही प्रत्यक्ष माहिती असते, ती जाहीरपणे बोलणं योग्य नाही आहे. परंतु चर्चा ही गोष्ट खरी आहे. संजय राऊतांनी सामनातून शरद पवारांना अनेक सवाल विचारले. मात्र संजय राऊतांनी विचारलेल्या प्रश्नांवर अनेकांनी आता संशय घ्यायला सुरुवात केली आहे. राऊत रोज सकाळी पत्रकार परिषद घेत काहीतरी बडबड करतच असतात अशा शब्दात शिवसेनेनं राऊतांवर टीका केलेली आहे. राऊतांना सध्या काही काम नसल्यानं त्यांना लोकांची घरं फोडण्यात सध्या रुची असल्याचं शिरसाट यांनी म्हटलंय. त्यांच्यासोबत असलेले राष्ट्रवादी आणि काँग्रेसनं सुद्धा राऊतांवर आता टीकेचे बाण चालवले. या सगळ्यामध्ये राणे मागे राहतील तरी कसे? राऊतांवर टीका करताना नितेश राणेंनी पातळी सोडत संजय राऊत नेमके कोणाचे असा सवाल विचारलाय. संजय राऊतने कुठे भाषण करो किंवा संजय राऊतने काही त्याचं मत मांडो, त्याच्या मताला शून्य किंमत आहे. संजय राऊतला आता फक्त घरफोडी, पहिले दरोडेखोर असायचे, आता घरफोडीचा हा नवीन डाकू या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आलेला आहे. म्हणून उद्धव साहेबांचं घर फोडलं, शरद पवारांचं घर फोडण्याच्या मार्गावर तो जो आहे. आता राहुल गांधीला हा चहा बनवून देताना हा बोलत असेल, कारण ते हा अर्ध जॅकेट घातला तर हा वेटरच वाटतो, म्हणून त्यांनी आपल्या लायकीत राहावं. तो जे हिंदी चित्रपटाचा तो डायलॉग ना, चड्डीत राहावं आणि तेवढंच बोला. काय असते ते अशोक चव्हाण साहेबांनी समजून दिलेलं आहे. माझे मुख्यमंत्री आणि आमच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते आमच्या प्रदेशाबद्दल अशा पद्धतीचं कोणाला बोलायचा अधिकार नाही अशा पद्धतीने सांगितल्यानंतर आता महत्व आहे की नाही ते कळलेलं आहे. त्यामुळे मला आता संजय राऊताबद्दल बोलायचं नाही. साहेब एका मुखपत्राचे संपादक आहेत, ते रोज सातत्यानं बोलत असतात. आता त्यांनी लिहावं हा त्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा भाग आहे. पण संजय राऊत साहेबांपेक्षा उद्धव ठाकरे साहेबांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं की एका लेखकाला त्यांच्या भावना व्यक्त करण्याचे अधिकार असतात. त्याच्यामुळे पवार साहेबांनी त्या पुस्तकातून भावना व्यक्त केली. आता त्याला कृपा करून राऊत साहेबांनी फाटे फोडू नये आणि महाविकास आघाडी एकजूट आहे हे दाखवण्यासाठी त्यांनी सुद्धा जरा त्यांच्या कलमचा वापर करावा. शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर राज्याच्या राजकारणामध्ये खळबळ उडाली. या संदर्भात अखेर उद्धव ठाकरेंनी शरद पवारांच्या या राजीनाम्याच्या संदर्भात प्रतिक्रिया दिलेली आहे. उद्या अध्यक्ष निवड समितीच्या बैठकीमध्ये काय निर्णय होतो याकडेही लक्ष असल्याचं त्यांनी म्हटलंय. पवारांच्या निवृत्तीवर अजून अंतिम निर्णय झालेला नाही, त्यामुळे पवारांच्या निर्णयानंतर मी यावर बोलणार असल्याचं उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं. पहिलं त्यांची पक्षांतर्गत जी काही घडामोड आहे त्यांना शेवटी अधिकार आहे त्यांच्या मनाप्रमाणे काय करण्याचा. दुसरं कार्यकर्त्यांना सुद्धा त्यांच्यावरती तेवढाच अधिकार आहे. कार्यकर्त्याचा सुद्धा आपल्या नेत्यावरती तेवढाच अधिकार असतो जसा नेत्याचा कार्यकर्त्यावरती असतो. त्याच्यामुळे ते त्यांना मला असं वाटतं ते सगळ्यांच्या हिताचा जो काय असेल तोच निर्णय ते घेतील. आणि दुसरी गोष्ट काय, मी सल्ला कसा देणार त्यांना? परत म्हणजे मी दिलेला सल्ला पचनी नाही पडला तर काय करू? मला असं वाटतं की प्रत्येक पक्षाला पक्षांतर्गत व्यवस्थापन काय असावं हे करण्याचा त्यांच्या अध्यक्षाला अधिकार असतो. अजूनही तिथे निर्णयाप्रत कोणी आलेलं नाही, त्याच्यामुळे तो निर्णय होऊ द्या. मग काय मला बोलायचं ते बोलेन. पण मला असं वाटतं की महाविकास आघाडीला कुठे तडा जाईल असं अशी कोणतीही गोष्ट एनसीपीत घडेल असं मला वाटत. तूर्त कोणत्याही परिस्थितीमध्ये महाविकास आघाडीला माझ्याकडून तडा जाणार नाही याची मी काळजी घेईन. आता प्रत्येकाला आत्मचरित्र लिहिण्याचा, बोलण्याचा, सांगण्याचा हा अधिकार असतो. मी मुख्यमंत्री म्हणून काय केलं हे जगजाहीर आहे आणि म्हणूनच मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये प्रत्येक कुटुंबाला मी त्यांच्या कुटुंबातील एक सदस्य वाटतो. मला असं वाटतं की याच्या पलीकडे यावरती मी काय बोलणं योग्य नाही. शरद पवारांची निवृत्ती हे घडवून आणलेलं नाट्य होतं अशी टीका खासदार इम्तियाज जलील यांनी केलेली आहे. तर पवारांनी निवृत्ती जाहीर केली त्या दिवशी सुप्रियाताई आणि अजित पवार यांची देहबोली अभ्यास करण्यासारखी होती असा टोलाही जलील यांनी यावेळेला लगावला.
भविष्यात राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडेल असं भाकीतही जलील यांनी व्यक्त केलंय. ज्या प्रकारच्या ड्रामाबाजी तिथे चालू होती, म्हणजे सुप्रिया सुळे ज्या प्रकारे त्यांचं बॉडी लँग्वेज सांगत होता की आम्ही कशा लोकांना उल्लू बनवत आहे करके, अजितदादाच्या बोलण्यामध्ये आपल्याला दिसत होतो की मी बघा कशात तुम्हाला कसा एडा बनवण्याचा धंदा करत आहे. हे सगळं जे आहे ना, मग रडणारी एक टीम होती, दुसरी एक तुम मारो जैसा करना मैं रोए जैसा करूंगा, फिर तुम हसाने के जैसा. तर हे सगळं जे प्रकरण आहे ना, तुम्हाला काय आहे, तुमची पार्टी आहे, तुम्हाला जे करायचं आहे करा ना. इतकं सारं नाटक आणि नौटंकी करण्याचं काही कारण नाही. राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर तरुण नोकर भरतीसाठी अर्ज करत असतात आणि नोकर भरतीसाठी अर्ज करताना तुमच्याकडे 10वी पासचं सर्टिफिकेट असलंच पाहिजे. पण तुम्ही जर 5वी पास असाल तरीही तुम्हाला 95% पासचं 10वीचं सर्टिफिकेट मिळू शकेल. होय, आम्ही सांगतोय ती बातमी खरी आहे. पुण्यामध्ये चक्क 60,000 रुपयांमध्ये SSC पासचं सर्टिफिकेट मिळतंय. एका टोळक्यानं पुण्यामध्ये 5वी ते 10वी वर्गातल्या नापास असलेल्या तरुणांना 10वी पास असलेलं गुणपत्रक आणि 10वी बोर्डाचं सर्टिफिकेट मिळवून दिलंय. 50 ते 60,000 रुपये घेऊन बोर्डाचं बनावट प्रमाणपत्र देणाऱ्या या टोळीनं आतापर्यंत 35 जणांना फसवल्याची माहिती मिळतेय. यानंतरची बातमी पुण्यातलीच. पुण्यातल्या सहकार नगरमध्ये रविवारी रात्री इलेक्ट्रॉनिक्सच्या दुकानामध्ये झालेल्या स्फोटाचा ATSनं तपास सुरू केलाय. सातारा रस्त्यावरच्या इलेक्ट्रॉनिक्सच्या दुकानात रात्री 2:30 वाजता स्फोट होऊन एक जण गंभीर जखमी झाला होता. मात्र स्फोटात झालेलं नुकसान पाहता हा स्फोट आणि स्फोटाची तीव्रता पाहिल्यानंतर हे स्फोटकं असल्याचा संशय तपास यंत्रणांना आलेला आहे. त्यामुळे आता ATSनं या प्रकरणी समांतर तपास सुरू केलाय. यासोबतच पुणे पोलीसही फॉरेन्सिक रिपोर्ट्सची वाट पाहतायत. सहकारनगर पोलीस ठाणे अंतर्गत जो काही स्फोट झालेला आहे एका इलेक्ट्रिकल अप्लायन्सेसच्या दुकानामध्ये, तर त्याचा तपास पुणे पोलीस करत आहे आणि आम्ही अत्यंत गांभीर्याने या गोष्टीकडे बघत आहोत. BDSचं या ठिकाणी चेकिंग झाल्या असता तिकडे कुठल्याही प्रकारचे एक्सप्लोजिव्ह किंवा कशाचा ट्रेस मिळून आला नाही. तरी पण आपण फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीज मार्फत त्या ठिकाणी चेकिंग करून त्याचा रिपोर्ट आपण अवेटेड आहे आता आणि त्याप्रमाणे आम्ही पुढची इन्व्हेस्टिगेशन करत आहोत. अहमदनगर जिल्ह्यातल्या श्रीगोंदा इथं आयोजित गौतमी पाटीलच्या कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा हुल्लडबाजी झाल्याचं पाहायला मिळालं. या कार्यक्रमाला तरुणांची मोठी गर्दी होती आणि यावेळेला काही अतिउत्साही तरुणांनी हुल्लडबाजी करत गोंधळ घातला. यानंतर पोलिसांनी सौम्य लाठीमार करत या तरुणांना शांत केलं. आणि या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसोबतच आता प्राईम टाइम मध्ये आज वेळ झाली इथंच थांबण्याची. ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत. घरमालकांसाठी मोठी बातमी. कोणताही ब्रोकरेज न भरता भाडे करू शोधा. नो ब्रोकर तुम्हाला 0 ब्रोकरेजची हमी आणि पर्सनल रिलेशनशिप मॅनेजर खास तुमच्यासाठी उपलब्ध करून देतो. तुमचा मॅनेजर हा भाडेकरूंना शॉर्टलिस्ट करण्यापासून ते सर्व कागदपत्र बघून घेईल. अनेक मालक नो ब्रोकर